चेक. हॅलो. नीलू आणि हाय तेजस. सामने सुरू होते सेमीफायनलची मॅच राजे बॉईज आणि ओवी पॅकर्स या दोन संघांमध्ये. दुसरा चेंडू होता या ठिकाणी डिक्लेअर झोन चेंडू जाईल. सेमीफायनलची सुरुवात होते. राजे बॉईज यांच्या विरुद्ध ओवी पॅकर्स. लॉफ केला चेंडूला. धावसंख्या झाली ती 6. चौकार आलाय. सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. राजे बॉईज ओवी पॅकर्स 5 षटकांचा सामना. त्या दरम्यान चांगला चेंडूला गाईड केला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते या ठिकाणी. बॅटची कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन चेंडू जाईल. पुढे सासा फटकारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चिन्मय. धावसंख्या झाली ती 8. 5 षटकांचा सामना आहे. तिसरी आणि चौथी ओव्हर मॅजिक ओव्हर असणार आहे. याची नोंद घ्यायची. तिसरी किंवा चौथी ओव्हर 5 षटकांचा सामना. चिन्मय कदम अप्रतिम षटक हाताळलं गेलं. आपण जर पाहायला गेलो मागच्या मॅच मध्ये थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पण सेमीफायनलची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर अतुल. नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं राजे बॉईज संघाने. पायचं एक कितपत धाव संख्या या ठिकाणी उभारली जाते ओवी पॅकर संघाकडून. अतुल बिंबर स्वरूपाचा चेंडू होता या ठिकाणी. पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. 2 अतिरिक्त धावा मात्र मिळतील. त्यासोबतच फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवर. निलेश दळवी मॅन फ्रॉम पनवेल. खोलवटाचा चेंडू होता या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू होता. फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे होता पण निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अकोटा. चेंडू पूल केला जातोय. पाहायचं हवेत चेंडू आहे. जेल टिपला गेलाय तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये.
दुसरं षटक हाता होतोय अतुल. नवीन फलंदाज येतोय अथर्व. पहिल्या षटकामध्ये देखील एक जीवनदान जरूर मिळालं होतं नीलूला, पण या ठिकाणी मात्र बाद होतोय. अतुल कोलवटाची चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अतुलची. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. सेमीफायनलची लढत श्री दुर्गा साई चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. साई बालमित्र मंडळ आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेजस फुलटॉस पुन्हा एकदा चेंडू होता. या ठिकाणी मात्र अवांतर धावाचा इशारा होता पंचांकडून. वाईट +1 म्हणजे 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळतील. धाव संख्या 13 धावांवर जाऊन पोहोचते. उलटा चेंडू का भिरकावून दिला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. फुलटा चेंडू मला वाटतं थोडं स्क्वेअर मारला पाहिजे. स्क्वेअर लेग दिशेने जर मारला असा चेंडू कदाचित षटकार येऊ शकला असा या चेंडूवर. थोडंसं फाईन खेळला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. 14 धावांवर जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र मिळते आणि 2 षटकांच्या मला वाटतं समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती. धावसंख्या झाली 15. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत. पाहायचं मॅजिक ओव्हर घेत आहेत का. तिसरी किंवा चौथी ओव्हर फलंदाजांवर आहे. मॅजिक ओव्हर कोणती घ्यायची. विकेट गेला जातो. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल 6 धावांसाठी. या ठिकाणी आपण जर पाहिलं षटकार टोकला गेला. त्यानंतर मात्र कमबॅक केला गेला श्रेयस कडून. श्रेयस कदम थोडेसे इंजर्ड झालेत. इंजर्ड होऊन देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब मात्र त्यांनी पटकावला होता त्या टुर्नामेंटमध्ये. आपल्या बँड्रा कॉलनीचं नाव मात्र ते उंचावताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम गोलंदाजी करतोय. फलंदाजी करतोय तेजस. लॉफ्ट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल.
शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 22. चांगला चेंडू होता. अगदीच एक वर्षा दर्जाचं क्रिकेट आपलं खेळताना पाहायला मिळतो. श्रेयस अशा गोलंदाजीची अपेक्षा आहे त्याच्याकडून. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. टर्निंग पॉइंट ठरला ते टुर्नामेंट मधला. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओवी पॅकर्स त्यांच्या विरुद्ध राजे बॉईज असे दोन संघ पाहायला मिळत आहेत. मॅजिक ओव्हर. गोलंदाजी मार्कवर विशाल उर्फ इंडा. मॅजिक ओव्हरचा इशारा आहे त्या पंचांकडून. गोलंदाज इंडा मॅन फ्रॉम विरार. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. मग त्याच्या क्षणी मॅच पलटत असताना मॅजिक ओव्हर मध्ये रविराजची विकेट त्यांनी घेतली होती. धावसंख्या झाली ती 22. मॅजिक ओव्हर आहे. विकेट जर गेली तर धावसंख्या डबल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तीन धावा पूर्ण केल्या गेल्या. जिकडे एक धाव होती चोरटी धाव म्हणू शकतो त्याच्या जागे मात्र अजून अतिरिक्त 2 धावा मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्या पाहायला मिळते. तेजस आणि अथर्व याच्याकडून. धावसंख्या आपण ओव्हर झाल्यावर डिक्लेअर करूया. 3 धावा आल्या त्या चेंडूवर. लो फुलटा चेंडू होता. या ठिकाणी मात्र भिरकावून दिला जातो. स्क्वेअर विकेट खेळला चेंडू. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या प्रयत्न केला तर पाहावं लागेल. आपण जर पाहिलं आतापर्यंत 2 मॅचेस झाल्या. दोन्ही मॅचेस मध्ये मॅजिक ओव्हरचा फारसा प्रभाव आपल्याला पडताना पाहायला मिळाला नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅजिक ओव्हर सेफ झाली होती. हर्षनी मला वाटतं 6 रनची ओव्हर टाकली होती त्यामध्ये 12 रन आले. आशिषनी निलूने मला वाटतं 5 रनची ओव्हर टाकली होती तेव्हा 10 रन आले. आणि नंतरच्या मॅच मध्ये सोहम यांनी विकेट बाद केली. त्या दरम्यान बिगी देतो पहिला षटकार मला वाटतं मॅजिक ओव्हर मधला. मी आता म्हणालो होतो मॅजिक ओव्हरचा काही फायदा झाला नाही पण या ठिकाणी मात्र अथर्वने मात्र पहिला षटकार ठोकला मॅजिक ओव्हर मधला. या अगोदरच्या दोन्ही मॅचेस मध्ये आपण जर पाहिलं तर मॅजिक ओव्हरचा काहीसा परिणाम झाला नव्हता पण या ठिकाणी मात्र नवीन मॅच आहे. पलटत्या मॅच का पाहायचं आहे. कॉमेंट्री केली एक आवाज येत होता ना तिथे म्हणून घरीच ड्राईव्ह केला. ऑफसाईडच्या दिशेने पाहायचं आहे. हवा चेंडू होता. एकदा मात्र मिळेल. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू आहे. तेजस आणि आपल्याला मला वाटतं ट्रॉफीज येत आहेत. थोड्या वेळाने आपल्याला ट्रॉफीज देखील पाहायला मिळतील. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यकुमार यादव 24 आले. धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 46. या ओव्हरला 12 धावा आल्यात. एक षटकार आला होता. 12च्या दुप्पट म्हणजे 24 झाला धावसंख्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. शेवटचे 6 चेंडू आणि दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी आपलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच कोलगेट ग्राउंडवर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत PPL 2025 प्रॅक्टिस प्रीमियर लीग यांचं आपल्याला 60वं वर्ष आहे टुर्नामेंटचं.
मागच्या वर्षी मला वाटतं याच मैदानात ही टुर्नामेंट झाली होती. 5 वर्ष झाले या स्पर्धेला देखील. आणि ज्या खेळाडूंना रजिस्टर करायचं असले आपलं नाव, तर शेवटची तारीख आहे 10 जुलै. त्या अगोदर खेळाडूंनी रजिस्टर करून घ्यायचं आहे आणि कॉन्टॅक्ट करायचं आहे सत्तीला आणि प्रशांतला आणि सोहमला. ती देखील लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक शुभम. आणि या ठिकाणी मात्र एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. 24-18 24-12 हो. तो स्टेज आहे ना त्या पायरीच्या जवळ बांधायचा. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्या स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळत आहेत. रब्बर बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच फलंदाज वाट पाहत होती फास्ट वेगाची चेंडूची, पण या ठिकाणी मात्र थोडीशी हलक्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळते. पूल केला जातोय चेंडू. या ठिकाणी मात्र पूल सक्सेसफुल होते का पाहावं लागणार आहे. चेंडू जाईल 6 धावांसाठी. अथर्व जबरदस्त फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती 54. शेवटचा मला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 54. चांगला चेंडू होता. चांगल्या रीतीने खेळून काढला. मिसफिल्ड होते. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रसाद. चेंडू जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 58. 59 धावांचं लक्ष आहे. 59 टू विन इन 5 ओव्हर्स. जास्त टाइम घ्यायचा नाहीये. फलंदाज लवकरात लवकर मैदानात येतील आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे, मी विनंती करतो.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बाळू. हे हा पाठवू का त्याला प्रोलिंगला आपल्या 3 ऑगस्ट सर नको नंतर चांगला वाला आता तुम्ही स्ट्रिक्ट व्हा थोडेसे. मला वाटतं आता मॅचेस बाकी आहेत आपल्या, थोडंसं स्ट्रिक्ट व्हा तुम्ही पण. 20 मिनिटात अर्ध्या तासात सहा झाला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मी विनंती करतो जास्त आता टाइम घेऊ नका. 59 धावांचं लक्ष आहे. 2 आघाडीचे फलंदाज चिन्मय कदम आणि श्रेयस कदम. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय अप्रतिम कामगिरी केली आहे यांनी आतापर्यंत रब्बर टुर्नामेंट्समध्ये. मला वाटतं आता 4 ते 5 हाफ सेंचुरीज त्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्या आपल्याला. मॅन ऑफ द सिरीज काल देखील अर्धशतक झळकावलं होतं. 17 चेंडू 65 धावा. पण आज मात्र तो पहिला चेंडूवर बाद झाला या मैदानामध्ये आपल्या होम ग्राउंडवर. हे रत्नाकर खोपकर आलाय. चांगला गोलंदाज होता समोर. श्रेयस विरुद्ध श्रेयस एक चांगली मॅच आपल्या पाहिला. पण श्रेयसने चांगली गोलंदाजी केली. आता वेदांत हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. वेगाने टाकला चेंडू आहे. यष्टीच्या डाव्या साईडने गेलाय आणि वाईट +1 म्हणजे 2 धावा मात्र मिळतील. फ्रायडेला 18 दुसरी मॅच. जाणार आहे सो जबरदस्त चेंडू या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. वेदांत त्यांनी देखील आपल्या प्रोफेशनल क्रिकेटला आता विक्रोलियन संघाकडून सुरुवात केलेली आहे. त्याने देखील या सीझन मध्ये एक बेस्ट बॉलरचा किताब पटकावलाय. तोच वेदांत. समोर आहे श्रेयस. चांगला चेंडू तो लॉफ केला. ऑन साईडच्या दिशेने चेंडू फील्ड वगैरे पाहावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला आणि रन कंप्लीट करायचं आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं रविराज आणि तुषार तावड्याच्याकडून थोडीशी चूक झाली. कदाचित त्यांना चौकार वाटला होता आणि तिकडे थोडीशी मॅच फिरली नंतर. पण मला वाटतं आता एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. रत्नकांत खोपकर. पुढील चेंडू पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे साईबाल मित्रमंडळ सुभाष नगर त्यांच्या विरुद्ध मंथन 11 बँड्रा. पूल केला जातोय. श्रेयसच्या बॅट मधून पाहायचंय. नशिबाची साथ मात्र गोलंदाजाच्या बाजूने. फांदी तुटली. थ्रो खराब होता. आशिष मला वाटतं थोडासा जास्त जोर काढलाय. डिक्लेअर नाही केला तिकडे काय नाही ते ढिगाऱ्यावर गेलो. धाव संख्या झाली ती 7. हा 2 सर 7 झाले धाव संख्या. शेवटचा मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे. वेदांत चांगली गोलंदाजी करतोय. षटकार मारण्याचा प्रयत्न होता. श्रेयस चांगला फटका आतमध्ये आला.
लो फुलटा चेंडू होता या ठिकाणी मात्र पाहायचं ऑफसाईड चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र मिळतोय. या ठिकाणी मात्र पहिला षटकार येतोय श्रेयसच्या बॅट मधून. आगास झालेला आहे श्रेयस या मैदानात. चांगला चेंडू होता या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रिस्पेक्ट दिला गेलाय. चांगला षटकार ठोकला त्यानंतर मात्र कमबॅक केला अथर्वनी. अकुटाप्याचा चेंडूचा पूल केला जातोय. पूल सक्सेसफुल. उतारा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. श्रेयस आपला क्लास दाखवताना. श्रेयस सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव ज्याला आपण म्हणू शकतो. धावसंख्या झाली 20. जबरदस्त चेंडू मारला या ठिकाणी. समोर टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. षटकार. सोम 2 झाले ना आता शॉट झाले. नाही मी बोललो ना 4 2 झाले. आता एक शॉट टाकणार इकडे परत आणि फ्लोअर वन टाकेल. नाही मग फ्लोअर वन. अरे बाबा नाही टाकेल. धावसंख्या 26. 6चा पाडा आपल्याला पाहायला मिळतो श्रेयसच्या बॅट मधून. श्रेयस कदम चिन्मय कदम मागच्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग दोघंही फलंदाज स्वस्तात बाद झाले. या ठिकाणी मात्र एक मोठी मॅच आहे. सेमीफायनलची लढत आहे. आपली फलंदाजी श्रेयस दाखवून देताना 3 षटकार आलेत 4 चेंडू मध्ये. त्या दरम्यान जबरदस्त हिट. वॉट स्ट्रोक श्रेयसच्या बॅट मधून. आणखीन एक घणघणीत षटकार. 4था षटकार आलाय आणि या टुर्नामेंट मधला दुसरा फलंदाज आहे ज्यांनी हॅट्रिक 6 मारले आहेत. या अगोदर निलेश वैद्य यांनी मारले होते मागच्या मॅच मध्ये.
यांच्याच टीम मधला आणि या ठिकाणी मात्र श्रेयस हेलिकॉप्टर स्ट्रोक श्रेयसच्या बॅट मधून 5वा षटकार. षटकार येतोय पुन्हा एकदा. 5 षटकार आलेत. दुसरा चेंडू चांगला चेंडू होता, त्यानंतर मात्र गोलंदाजाला सेटल होण्याचा चान्सच दिला नाही. इंडिव्हिज्युअल 30 वर खेळतो. धाव संख्या झाली ती 38. श्रेयस जबरदस्त फलंदाज, जबरदस्त फॉर्म मध्ये या सीझन मध्ये आणि त्या प्रत्येक चाहत्याला, प्रत्येक मित्राला, प्रत्येक कॉलनीतील रहिवाशाला वाटतं की श्रेयस अशाच फॉर्म मध्ये राहू आणि बाहेर अजूनच आपल्या कॉलनीचं नाव अशाच प्रकारे मोठं करेल. सध्याचा घडीचा एक स्टार खेळाडू या ठिकाणी मात्र आपली चमक दाखवताना आपल्या होम ग्राउंड मध्ये. 24 ओव्हर बॉल. मध्ये पण आहे डबल. दादाने पॅक केली आमची टीम. दादा 4 झालेला, पण तो माझं नाव नाही टाकत. 3 टुर्नामेंट पॅक केलेली त्यांनी. यावेळेस बोलतो 11 टाक. मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम पनवेल निलेश नीलू. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. 18 चेंडू, मला वाटतं 21 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू जाईल. दुसऱ्यावर नंतर आता स्ट्राईक आले त्याला. निलेश चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये. पुढे सरसाल फटकावण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू आहे, पुढे सरसावलाय. एक ट्रेडमार्क स्ट्रोक येतो चिन्मयच्या बॅट मधून. चेंडू जाईल 6 धावांसाठी. टेनिस क्रिकेट मध्ये खूप वेळा पाहतो चिन्मयला असे स्टेप आउट स्ट्रोक मारताना. 59 विन आहे, 45 झाला. गुडघा जमिनीवर टेकला. ऑन साइड चेंडू भिरकावून दिला जातोय. स्क्वेअर लेग चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा जाईल 6 धावांसाठी. मॅजिक ओव्हर. आता मॅच आहे ना. टॉस साठी यायचंय. साईबाल मित्रमंडळ सुभाष नगर संघाचा संघनायक आणि मंथन 11 टीमचा कर्णधार. काय 22 झाला ना. रूमचा कॅप्टन कोण आहे? राहुल शिर्के उर्फ टल्ली. राहुल शिर्के टॉस साठी यायचं लवकर.
शेवटचा कॉल आहे तुम्हाला, टॉस करून घ्यायचा लवकर. सोडली मॅच संपली. चेंडू झालाय, धाव संख्या झाली आहे ती 57 झाले आणि याचे डबल झाले जिंकू शकत पण दोनच पाहिजे आता. झाला किती अजून 2 पाहिजे. डबल झाले ना 38 झाला स्कोर. आणि मॅच विजय होतोय राजे बॉईज हा संघ. याच्यामध्ये ना टॉस करून घ्यायचंय. राजे बॉईज संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. थोडा खडतर प्रवास झाला पहिल्या मॅच पासून आपण जर पाहिलं, थोडीशी टफ मॅच झाली. त्यानंतर आता यशस्वीरित्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. श्रेयस कदम, चिन्मय कदम अप्रतिम फलंदाजी.